Praise the Lord, everyone, and we welcome you again. You can join in. So as you're joining in, please share the video. जैसे आप join कर रहे हो तो इस वीडियो को भी share कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए. Okay, let's worship the Lord together. Thank you, Jesus. Thank you, Lord. तेरे पास हम आते हैं सदा, तू ही एक बस है खुदा. सारी महिमा और उपासना तुझको ही मिले सर्वदा. तेरे पास हम आते हैं सदा, तू ही एक बस है खुदा. सारी महिमा और उपासना तुझको ही मिले सर्वदा. मेरे खुदा, मेरे खुदा, मेरे खुदा. यीशुआ, 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 यीशुआ.
चाहे कुछ भी हो तू साथ है सदा मेरे खुदा, मेरे खुदा। तेरे पास हम आते हैं सदा, तू ही एक बस है खुदा। सारी महिमा और उपासना तुझको ही मिले सर्वदा, मेरे खुदा। तुझे ही मिले परमेश्वर। तू ही मेरी प्यास, तू ही है लगन, तू ही मेरी आखिरी तलाश। तू ही मेरी प्यास, तू ही है लगन, तू ही मेरी आखिरी तलाश। जैसे हिरनी चल के लिए वैसे मेरा दिल तेरे लिए तरसे। जैसे हिरनी चल के लिए वैसे मेरा दिल तेरे लिए तरसे। तुझ में रहूं, तू मुझ में रहे, यही मेरे दिल की है दुआ। तुझ में रहूं, तू मुझ में रहे, यही मेरे दिल की है दुआ। रात और दिन तुझे महिमा दूं, तेरे मंदिर में मैं रहूं। रात और दिन तुझे महिमा दूं, तेरे मंदिर में मैं रहूं। Thank you Lord for this time, the rest of time and giving your hands in Jesus name. Amen. इस मैसेज को शेयर कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए, और मुझे यकीन है कि अब वचन के लिए तैयार है। सो स्टे ट्यून्ड। गॉड ब्लेस। Hello, praise the Lord. Okay, praise the Lord. Yeah, praise the Lord. How are you all? सर्व कसे आहात? Yeah, welcome to you आणि तुम्हा सर्वांचे स्वागत for आहे this online service. या ऑनलाईन सभाकडे.
Okay, so yesterday we were seeing about God's unconditional love. काल आम्ही देवाच्या बिना अटीच्या प्रीतीविषयी पाहत And I होतो believe that's one of the most important revelations a Christian must have. आणि माझा विश्वास आहे की हा खूप महत्त्वाचा प्रकटीकरण आहे जो एक ख्रिस्तीला असले पाहिजे. Amen. आमेन. The most powerful revelation that you must have is that God loves us unconditionally. आणि एक खूप सामर्थ्यशाली प्रकटीकरण आपल्याला असले पाहिजे की देव बिना अटीने आपल्यावर प्रीती करत आहे. And so that is what I'm going to teach you today. आणि ह्याच गोष्टीच्या मी तुम्हाला आज शिकवण You know, देणार you may आहे. not think it as important, आणि तुम्हाला इतका महत्त्वाचा ही विषय वाटणार but, नाही, but I want to tell you पण मला तुम्हाला that's सांगायचं the आहे most important thing. आणि तो खूप महत्त्वाचा संदेश आहे. Amen. आमेन. And that's very powerful. आणि तो खूप You know, सामर्थ्यशाली आहे it will take days आणि अनेक दिवस to लागेल teach you about the love of God for us. आणि तुम्हाला देवाची प्रीती जी आपल्यासाठी आहे त्याविषयी शिकवण द्यायला So खूप दिवस yesterday I was teaching you about God's unconditional love, लागेल. काल मी तुम्हाला देवाच्या बिना अटीच्या प्रीतीविषयी शिकवण देत होता and this God kind of love, I told you, in Greek means agape love. आणि तुम्हाला सांगितले देव प्रकारची प्रीती हेलेनी भाषा म्हणजे अगापे प्रीती. You know, there are different kinds of love, आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रीती आहे and agape is the highest form of love. आणि अगापे फारच उंच प्रकारची प्रीती You know, आहे the people of the world don't know. आणि जगाच्या लोकांना ही माहिती So नाही. when they look to God, you know, they apply the human love to their God. म्हणून जेव्हा ते देवाकडे बघत आहे ते आपल्या मानवी प्रीतीचा उपयोग करत आहे देवासाठी. Some can even use the marriage kind of love for their God, आणि काय लोक आपल्या देवासाठी विवाहासारखा प्रीतीचा उपयोग करू or शकत आहेत. filial love, or you know, friendly love. फिलिओ प्रीती किंवा मित्राची जी प्रीती आहे त्याचा देखील ते उपयोग करू शकतात. That's also there, आणि ते देखील but आहे. they don't know about agape love. पण जगाच्या लोकांना अगापे प्रीतीविषयी माहिती नाही. That's why there is so much violence and murder and killing, म्हणून खूपच हिंसा आहे, हत्या आहे, खून आहे. even in the name of God and religion. आणि देवाच्या नावामध्ये आणि धर्माच्या नावामध्ये. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितले a heart that has violence एक हृदय ज्याच्यामध्ये हिंसा आहे cannot have love or compassion. आणि त्या हृदयामध्ये प्रीती किंवा कळवळ असू शकत नाही. So it's very important that we have this love in our hearts. म्हणून खूप महत्त्वाचे आहे की ही प्रीती आपल्या हृदयात असली We पाहिजे. have it आपल्या हृदयात as a born आहे. again Christian, एक नवीन जन्मलेले ख्रिस्ती but it is flooded with many other negative things पण अनेक नकारात्मक गोष्टीने ते झाकलेली आहे that conceals this God kind of love functioning or expressing itself through us. जो देव प्रकारची प्रीतीला दाबून ठेवतो किंवा आपल्याद्वारे व्यक्त करायला अडथळा घालतो. Okay, let's go to the word now. आपण वचनाकडे The जाऊया. Bible says, शास्त्र म्हणत आहे we stopped at this verse. आपण ह्या वचनाकडे थांबलो God demonstrates His love for us. आणि देवाने आपल्या प्रीतीच्या प्रयोग निर्देशन The केले. real, true demonstration, expression of God's love can be seen through the way of the cross. आणि खरा आणि जो प्रीतीच्या प्रकटीकरण जो आपल्याला दिसून येत आहे तो आहे क्रूसाच्या द्वारे. The cross reveals God's love for us. आणि जो क्रूस आहे देवाची प्रीती आपल्यासाठी प्रगट Love करतो. is not just an emotion आणि प्रीती फक्त एक भावना नाही where, in the human love, they fall in love and come out of love. आणि मानवी प्रीतीमध्ये ते प्रेमात पडत आहे मग प्रेमातून बाहेर देखील पडत आहे. Very soon, easily they fall in love. आणि खूप सोयीस्कर रीती ते प्रेमात पडत आहे And it's all based on lust or other things. आणि ते सर्व वासना किंवा इतर गोष्टींवर आधारित असते. So, but the cross reveals sacrificial love. पण जो क्रूस आहे बलिदानात्मक प्रीती प्रगट करतो. Amen. Amen. Means to a sinner, म्हणजे एक पापीकडे the one who hates God, आणि जो देवाचा द्वेष करतो but yet God looks at him with love. तरी देव त्याच्याकडे प्रीतीने पाहतो. That is not human love. आणि ती काय मानवी प्रीती नाही That is agape love. आणि ती अगापे प्रीती So आहे. we must learn or understand about this kind of love. म्हणून आपल्याला असं प्रकारची जी प्रीती आहे ते आपण समजून घेतली So you पाहिजे have a good walk with God and good relationship with God. जेणेकरून तुम्ही देवाबरोबर योग्य चालू शकत आहे, देवाबरोबर योग्य नातेसंबंध ठेवू I know शकत many are आहे. teaching about our love for God. अनेक लोक आपली प्रीती जो देवासाठी आहे So they त्याच्याविषयी keep on प्रचार saying, करतात. love God with all your heart, love God with all mind, love God with all your soul. म्हणून ते म्हणत आहे तुमच्या पूर्ण जीवाने पूर्ण अंतःकरणाने पूर्ण मनाने पूर्ण शरीराने देवावर प्रीती करा. You cannot unless you get the revelation
how much God loves you. आणि तुम्ही देवावर प्रीती करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला ही प्रकटीकरण मिळत नाही की देव किती तुमच्यावर प्रीती करत आहे. Amen. With आमेन. that revelation, you can love God. आणि ह्या प्रकटीकरणाने तुम्ही देवावर प्रीती करू So शकता. that's the first basic knowledge you need to have. How much God loves you, then your relationship with God will be right. म्हणून ही प्रथम मूलभूत ज्ञान तुम्हाला असले पाहिजे की किती देव तुमच्यावर प्रीती करत आहे. So let us read Romans 5:8. आणि रोमकरास 5:8 God आपण shows His agape love for us आणि देव आपली आगापे प्रीती आपल्यासाठी in दाखवत आहे. this. आणि ह्याच्यामध्ये While we are still sinners, आम्ही जेव्हा पापी होते Christ died for us. आणि ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. And then it says, आणि मग म्हणत आहे, much more, मग किती अधिक, much more, मग किती अधिक not much less. आणि किती कमी नाही. You know, that's the way many people preach. आणि अशा प्रकारे अनेक लोक प्रचार Before करतात people were saved, आणि लोकांच्या तारण they होण्याच्या would tell them, आणि ते oh, म्हणत God होते loves you. की देव My तुमच्यावर brother. प्रीती करतो. Suppose in a church, समजा एक मंडलीमध्ये an unbeliever comes, एक अविश्वासू येतो he comes drunk, आणि तो दारू पिऊन and they येतो say, don't worry, God loves you. आणि ते म्हणतात ती चिंता करू नका देव तुमच्यावर प्रीती करतो. Oh, whatever sins you have done, आणि जी काय God पाप तुम्ही केले loves असेल you. देव तुमच्यावर प्रीती करतो they'll show so much compassion. आणि तुम्ही इतकं कळवळा दाखवतो. And that person, suppose he repents and is saved. आणि समजा तो व्यक्ती पश्चाताप करतो आणि त्याच्या तारण होतो. And now he's become a child of God. आता तो देवाचा लेकरू झाला Now आहे. he comes to church आता तो मंडलीत येतो and he comes drunk. आणि तो दारू पिऊन येतो That same believer will say, आणि तो सारखंच विश्वासू you बोलेल, drank and came. आज तू दारू पिऊन आला, God will condemn you. देव तुला दंडित God करणार, will judge you. देव तुझ्यावर न्याय करणार, God will punish देव you. तुला शिक्षा देणार You will go to hell. आणि तू नरकात जाणार. Yesterday, when he drank, they showed God's love. आणि काल जेव्हा ते दारू प्यायले तेव्हा ते देवाची प्रीती दाखवली. Yesterday, when he was an unbeliever, they showed God's love. आणि काल जेव्हा तो अविश्वासू होता तेव्हा त्यांनी देवाची प्रीती दाखवली. And today, he's become a child of God. आज तो देवाचे लेकरू झाला And आहे. now that same God who loved him when he was a sinner, when he's become a saint, God doesn't love him. आणि तोच देव जेव्हा तो एक पापी होता त्याच्यावर प्रीती केला, आता जेव्हा तो संत झाला तो देव त्याच्यावर प्रीती करत Look नाही. at this. आणि ह्या गोष्टी That's the बघा. way many people respond. आणि अशा प्रकारे अनेक लोक प्रतिसाद देतात. When he's a sinner, जेव्हा तो पापी आहे God loves you. देव तुझ्यावर प्रीती करतो. Even when you sin, God loves you. जेव्हा तुम्ही पाप केले तरी देव तुमच्यावर प्रीती करतो. But when that sinner becomes a saint, पण जेव्हा तो पापी एक संत when he बनतो, becomes a child of जेव्हा तो God, देवाचा लेकरू बनतो, now God's love for him has become less आता देवाची प्रीती त्याच्यासाठी कमी झाली because आहे he sinned. कारण त्यांनी पाप केला. But here it says, पण इथे म्हणत आहे while we're yet sinners, जेव्हा आम्ही पापी होते Christ loved us. ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली. How much more now मग किती अधिक पटीने आता that you become की justified आता तुम्ही न्यायी झाले आहे by म्हणून his blood, त्याच्या रक्ताने you're saved by faith, आणि विश्वासाने तुमच्या how तारण much झालेले. more he loves you. मग आता किती अधिक पटीने देव तुमच्यावर प्रीती करतो. Amen. Amen. His love did not become less because you become a child of God. आणि तुम्ही देवाचे लेकरू झाले म्हणून देवाची प्रीती कमी झाली नाही. His love has become more for you. आणि त्याची प्रीती तुमच्यासाठी अधिक झाली How आहे. much more he loves you. मग अधिक किती तो तुमच्यावर प्रीती करत आहे. Don't accept any teaching that lessens God's love for you after you become a child of God. आणि तुम्ही देवाचे लेकरू झाल्यानंतर त्या शिकवणाचा स्वीकार करू नका जिथे तुम्हाला म्हटले गेले आहे की आता देव तुमच्यावर कमी प्रीती That's करतो. the law kind of messages आणि तो नियमशास्त्राचा संदेश by आहे which they can attract people to themselves. आणि ज्याच्याद्वारे ते लोकांना स्वतःकडे आकर्षित But करत grace आहे. message will attract them to God. पण कृपेचा संदेश त्यांना देवाकडे आकर्षित करणार. Amen. आमेन. So don't let them lessen God's love for you because as a saint you sinned. आणि देवाची प्रीती तुमच्यासाठी कमी झाले नाही पाहिजे कारण संत म्हणून तुम्ही पापी झाले पाहिजे. God loves you perfectly. आणि देव तुमच्यावर परिपूर्णपणाने प्रीती करतो. His love is आणि perfect. त्याच्या जी प्रीती आहे परिपूर्ण आहे. He's a God of forgiveness. आणि तो क्षमाचा देव आहे. He knows you perfectly well. आणि तो तुम्हाला परिपूर्णतेने ओळखत He आहे. knows all your faults and आणि failures त्याला तुमच्या सर्व जे अपयशी आहे आणि चूक आहे ते माहिती and आहे. still loves you perfectly. तरी तो तुमच्यावर परिपूर्ण रीतीने प्रीती You know, करतो. we are slaves to this idea आणि आम्ही ह्या विचाराकडे गुलाम that आहे if someone sees our flaws, की जर कोणी आपल्या चूक पाहतो then they won't love me. मग ते माझ्यावर प्रीती So करणार we नाही. try our best to perform the best show.
म्हणून आपण आपले उत्तम प्रयत्न करतो की आपण लोकांपुढे उत्तम देखावा करतो. Because we all know that. कारण आपल्या सर्वांना ही When गोष्टी they माहिती आहे. see my faults and failures, जेव्हा ते माझ्या चूक व अपयशांना पाहणार they won't love me. ते माझ्यावर प्रीती करणार नाही. See, if I want them to love me, जर माझी इच्छा आहे की लोकांनी माझ्यावर I have प्रीती to केली put my पाहिजे best foot forward. आणि मी माझ्या उत्तम पाऊल पुढे ठेवला So पाहिजे. many are trying their best to have a right, good standing before people rather than God. आणि अनेक लोक आपला उत्तम प्रयत्न करत आहे की लोकांपुढे त्यांच्या ते चांगल्या नजरेत असले पाहिजे देवापेक्षा. Because they know कारण त्यांना माहिती people आहे won't love me लोक माझ्यावर प्रीती if करणार they नाही see my faults and जर त्यांनी failures. माझे चुका व अपयशांना पाहिले तर. What is this love? आणि ही कुठल्या प्रकारची प्रीती आहे? Conditional love. अट्टीच्या प्रीती आहे Love tied with strings. आणि अशी प्रीती आहे ज्याच्यामध्ये दोरी बांधली We गेली are आहे. all used to that love. आपल्याला सर्व ह्या प्रीतीशी आपण सर्व ह्या प्रीतीशी परिचित That's आहे. even the politicians. म्हणून जे राजकीय They नेते आहेत, hide many things ते अनेक गोष्टी लपवतात because they know कारण त्यांना when माहिती आहे people find out their faults, ज्या लोकांना त्यांच्या चूक दिसणार they won't love them. आणि लोक त्यांच्यावर प्रीती So करणार they नाही keep on bombarding their good things म्हणून ते सारखंच आपल्या चांगल्या गोष्टीचाच so मारा that करत people will बसतात love them. जेणेकरून लोक त्यांच्यावर प्रीती करणार. Because see, they don't know in their mind त्यांना त्यांच्या मनात माहिती नाही this love is not that agape love. आणि ही जी प्रीती आहे अगापे प्रीती नाही No, नाही this is a conditional love. ही अट्टीच्या प्रीती आहे. Amen. आमेन. As long as I place that condition आणि जोपर्यंत मी अट ठेवत आहे of being very good, की मी खूप चांगला आहे म्हणून they will love. ते माझ्यावर प्रीती करणार. But the moment they see my fault and आणि failure, ज्या क्षणी ते माझ्या चूक व अपयशांना they पाहणार will stop loving me. ते माझ्यावर प्रीती करण्याच्या बंद And we करणार. are so used to this kind of love. आणि आपल्याला असं प्रकारची प्रीतीची इतकी सवय And झाली we आहे thought that's the same way God loves me. आणि आपल्याला वाटतं की असंच प्रकारे देव आपल्यावर प्रीती So करतो. we try to put our best performance even before God. म्हणून आपण आपला उत्तम प्रदर्शन देवापुढे देखील We मांडण्याचा प्रयत्न think His करतो. love is based on my performance. आपल्याला वाटतं की देवाची प्रीती माझ्या कृतीवर आधारित आहे. So we try to buy God's love. म्हणून आपण देवाची प्रीती विकत घ्यायचा प्रयत्न Why? करतो. का? Because you don't have the right revelation of God's love for you. कारण तुमच्याकडे योग्य प्रकटीकरण नाही देवाची प्रीती जो तुमच्यासाठी आहे त्याच्याविषयी. Amen. Amen. You cannot trust God with the wrong knowledge of God's love for you. आणि तुम्ही देवावर भरोसा करू शकत नाही चुकीचं ज्ञान जो देवाच्या तुमच्यासाठी आहे. So we are all used to this. आपल्याला सर्व ह्या गोष्टींची सवय आहे. We have to put up the best show. आपण सर्वात उत्तम देखावा केला पाहिजे. Then people will keep loving me. मग लोक माझ्यावर सतत प्रीती करत So I राहणार. have to show myself very good. म्हणून मी स्वतःला खूप चांगलं दाखवले पाहिजे Oh, I pray. की मी खूप प्रार्थना I केली, fast. मी उपवास I do करतो, this. मी हे I do करतो, sacrifices. मी बलिदान करतो. Then people say, oh my, so nice he is. आणि मग आपण बोलतो किती चांगलं आहे I love him. मी त्याच्यावर प्रीती करतो. The moment they find out my fault, आणि ज्या क्षणी त्यांना म्हणजे चूक दिसतो they'll stop loving me. ते माझ्यावर प्रीती So करण्याच्या that बंद fear is करतात. always there म्हणून ती भीती नेहमी असते of good की performance. चांगल्या कृतीच्या. So Christians also behave the same way. म्हणून ख्रिस्ती लोक देखील They सारखंच keep up वागत their आहेत. performance high. आणि ते आपले जे कृती आहे उंच ठेवतात, प्रदर्शन उंच ठेवतात, So that God keeps loving them. जेणेकरून देव सतत त्यांच्यावर प्रीती The करत राहतो. moment God sees their faults and आणि failures, ज्या क्षणी देव त्यांच्या चुका व अपयशांना पाहतो He won't love them. देव त्यांच्यावर प्रीती करणार नाही. See, they don't know that in Greek there are different kinds of love. आणि त्यांना माहिती नाही हेलेनी भाषामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रीती आहे. So this kind may be true in human relationships. आणि ही जी प्रकारची प्रीती आहे मानवी नातेसंबंधामध्ये खरी असेल. But God's love, which is called agape love, the highest kind of love, is not this way. आणि देवाची जी प्रीती ज्याला अगापे प्रीती म्हणत आहे सर्वात उंच प्रकारची प्रीती आहे ती अशी प्रकारे नाही. God sees all your आणि imperfections, देव तुमच्या सर्व दोषांना पाहतो, all your आणि failings, तुमच्या सर्व अपयशांना पाहतो, all your flaws, आणि तुमच्या सर्व दोषांना पाहतो, yet He loves you. तरी देव तुमच्यावर प्रीती करतो. Amen. He Amen. put all that on Jesus at the cross. आणि देवाने हे सर्व गोष्टी येशूवर ठेवले क्रुसावर. Amen. Amen. So He knows it. म्हणून देवाला माहिती आहे You don't have to hide it. आणि तुम्हाला लपायची काय गरज नाही Oh, God will find out की देव शोधून and काढणार He'll punish me. आणि मला शिक्षा देणार. What you're going to do tomorrow, He knows it already. आणि जे तुम्ही उद्या करणार आहे देवाला ती आधीच माहिती आहे. What you're going to do
before you die, आणि तुम्ही मरणाच्या आधी तुम्ही काय करणार what आहे sins you're going to do. आणि तुम्ही काय पाप करणार आहे He knows it. देवाला सगळं माहिती He आहे. didn't say, I don't love you because I know after 2 years you will do this sin. आणि ते म्हणत नाही मी तुझ्यावर प्रीती करत नाही कारण मला माहिती आहे 2 वर्षानंतर तू अमुक अमुक पाप कर Or tomorrow you will do this. किंवा उद्या तुम्ही असं करेल. See, he sees it, he knows it. आणि देवाला सगळं माहिती Now आहे. you may ask him, Pastor, how does he know it? आणि तुम्ही मला विचारेल की देवाला सगळं कसं माहिती आहे What I'm going to do tomorrow? की मी उद्या काय करणार आहे. God created time. आणि देवाने वेळेचा निर्माण So केला we talk according to time. म्हणून आपण वेळेनुसार बोलतो. God does not live in time. देव वेळेमध्ये He राहत doesn't नाही need time to know. आणि त्याला वेळाची गरज नाही माहिती He's करायची. always in the present. आणि तो नेहमी वर्तमान मध्येच आहे. In that present, he can see the past and the future present. आणि त्या वर्तमान मध्ये तो भूतकाळ आणि भविष्याला देखील वर्तमान मध्ये पाहू शकतो. Amen. आमेन. He doesn't have to wait आणि त्याला वाट बघायची to गरज know नाही what fault they're going to do. की तुम्ही कुठला चूक करणार आहे. No. नाही. He knows it now. आणि देवाला आत्ताच ती माहिती आहे. Amen. आमेन. That is the reason आणि ह्याच कारणासाठी he has put all your past, present, even future sins on Jesus when he paid it on the cross for you. आणि ह्याच कारणासाठी देवाने तुमच्या भूतकाळ वर्तमान आणि भविष्याची पापे येशूवर ठेवले जेव्हा येशूने तुमच्या पापाची भरपाई केली तेव्हा. Amen. आमेन. Hello. He has even paid your future sins. आणि त्यांनी तुमच्या भविष्याची पापाची देखील फेड केली You know, for आहे. many it is very difficult to understand grace. आणि अनेक लोकांना कृपा समजण्यासाठी खूप Even कठीण when Paul होतं. preached grace, many people persecuted it. आणि जेव्हा पौलाने कृपेचा प्रचार केला अनेक लोकांनी त्याचा छळ Means केला. you are giving license for people to sin. म्हणजे तुम्ही परवाना देत आहे लोकांना पाप करायला They don't need license. Without license, they are doing good sin. आणि त्यांना परवानाची गरज नाही. परवानगीशिवाय ते खूप पाप करत आहे. Amen. Amen. See, God knows it. आणि त्याला माहिती आहे If He has not paid your future sin, जर त्यांनी तुमच्या भविष्याची पापाची भरपाई केली नाही then there is no forgiveness for that sin for you. मग त्या पापासाठी तुम्हाला क्षमा नाही. What is the basis God forgives you? आणि कुठल्या पातळीवर देव तुम्हाला क्षमा He said, करतो. because you wept, you beat yourself, you did this, you did that. आणि तुम्ही रडले तुम्ही स्वतःला मारले हे केले ते केले म्हणून. Is that the basis God forgives आणि you? ह्या कारणासाठी देव तुम्हाला क्षमा करतो. That is what the Christians think आणि असंच ख्रिस्ती लोकांचा विचार when आहे. they sin. जेव्हा ते पाप Oh, करतात now, I will fast. जेव्हा ते पाप करतात ते म्हणतात आता मी I उपास will करतो pray. मी प्रार्थना करतो I will do this, I will do मी that. हे करणार ते करणार. You're trying to pay आणि तुम्ही ते भरायचे प्रयत्न करत आहे for your sins. तुमच्या पापांसाठी. Are you your own savior? आणि तुम्ही तुमच्या स्वतःचे If तारणहार you are your आहे. own savior, you don't need Jesus as your savior. आणि जर तुम्ही स्वतःचे तारणहार आहे मग तुम्हाला येशू नको तारणहारा म्हणून. He paid it for you. आणि येशूने तुमच्यासाठी भरपाई He केली. doesn't forgive you because of your works, आणि तुमच्या कामामुळे येशू तुम्हाला क्षमा करत नाही because of your performance. आणि तुमच्या कृतीमुळे नाही. If that is the basis जर ती पातळी आहे that God forgives you, की देव तुम्हाला क्षमा करतो you don't need Jesus as your savior. मग तुम्हाला येशू आपला तारणहारा म्हणून नको. You can work it out. आणि तुम्ही काम करू You शकता can pay it. आणि तुम्ही ते भरपाई करू You're telling शकता. the Father, आणि तुम्ही पिताला I सांगता don't need Jesus to die for my sins. आणि मला नको की येशूने माझ्या पापासाठी मरण पावला I पाहिजे can earn it. I can buy it. आणि मी कमाई करू शकतो त्या I will जगात fast. मी उपवास I करू will do this. I will do that. आणि उपवास करणार हे करणार ते करणार. Does God forgive based on that? आणि देव त्या पातळीवर तुम्हाला क्षमा करतो का? God forgives you based on your faith. आणि देव तुम्हाला क्षमा करतो तुमच्या विश्वासाच्या Faith is आधारे. not works. आणि विश्वास काय काम नाही. Faith is just believing what God says. आणि विश्वास म्हणजे फक्त भरोसा करणे जे देव बोलतो. Amen. आमेन. Faith is not works. आणि विश्वास काय काम What is नाही. faith? विश्वास काय आहे? What God says, जो देव बोलतो. amen. आमेन. I believe. मी विश्वास करतो. Without my working, without आणि my performance, without माझ्या- my doing, without my earning. माझ्या कामाशिवाय माझ्या कृतीशिवाय माझ्या कमाईशिवाय माझ्या मिलकतीशिवाय. If you add anything to your faith, जर तुम्ही विश्वासामध्ये कुठल्याही गोष्टीची भर that केली faith is no longer faith. मग तो विश्वास यापुढे विश्वास नाही. It becomes works. मग तो विश्वास काम You होतो. cannot add anything to the work of Jesus आणि Christ. येशू ख्रिस्ताच्या कामामध्ये तुम्ही काहीही भर घालू Don't शकत you know नाही. that work was perfect, holy, and righteous? आणि तुम्हाला माहिती नाही की तो जो काम होता परिपूर्ण होता पवित्र होता नीतिमान होता. We are saying, Lord, no, you didn't complete that work. I have to add my works to your works. आणि तुम्ही म्हणत आहे प्रभू तुम्ही ते काम पूर्ण केलं नाही माझ्या काम त्या कामामध्ये भर करायची गरज आहे. Was his work incomplete? आणि त्याच्या काम काय अपूर्ण होता. He said, it is finished.
आणि त्यांनी सांगितलं हे पूर्ण झाली आहे. Because I don't need your work to be added to my work. आणि येशूने सांगितलं तुमच्या कामाची गरज नाही माझ्या कामामध्ये भर घालायला. I finish it myself. आणि मी स्वतः ते पूर्ण केलं. Now what is your work? आता तुमची काम काय आहे? You believe तुम्ही फक्त विश्वास करा what I did for you. जे मी तुमच्यासाठी केलं आहे. It's my work आणि हा माझा काम आहे that I did. जो मी केला And I give it by grace. आणि मी कृपेने देतो. Your part is to believe. आणि तुमच्या भाग आहे की तुम्ही विश्वास केला पाहिजे. Are you understanding this? तुम्हाला हे कळत आहे का? You know, many Christians are struggling and going through many problems because they don't have the right revelation of this love. आणि अनेक ख्रिस्ती लोक संघर्ष करत आहे आणि जीवनामध्ये अनेक ते परिश्रम करत आहे कारण त्यांना ह्या प्रकारची प्रीतीविषयी माहिती So, नाही. though the Lord knows everything, आणि प्रभूला प्रत्येक गोष्टी माहिती आहे even about tomorrow, आणि उद्याविषयी देखील. and He has paid it. आणि त्यांनी त्याची भरपाई केली That आहे. doesn't mean, oh, Jesus has paid, let me sin. आणि याचा अर्थ नाही की येशूने भरपाई केली आहे म्हणून मी पाप करतो. No, you cannot do that. नाही तुम्ही असं करू You will शकत. not do that. तुम्ही असं करणार नाही. When you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य the कळेल truth will make you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त When you करेल. know grace, जेव्हा तुम्हाला कृपा you कळेल will have God's ability, तुमच्यामध्ये देवाची क्षमता God's असेल power. देवाचे सामर्थ्य असेल. Amen. आमेन. Grace doesn't free you to sin, grace frees you from sin. आणि कृपा तुम्हाला पापापासून पाप करायला स्वतंत्रता देत नाही पण कृपा तुम्हाला पापापासून मुक्त करतो. So, though, our ugliness, जरी आपलं our कुरूपणा sins, आपली जी पापे आहेत don't turn Him off. आणि त्याला आपल्यापासून दूर करत नाही. No, no, no. नाही. He doesn't put you away because you have sinned. आणि तुम्ही पाप केलाय म्हणून देव तुम्हाला दूर करत नाही. No. As a shepherd, he goes out for that one lost sheep. आणि एक मेंढपाळ म्हणून तो एका हरवलेला मेंढरूसाठी जातो. He didn't say, no, I have my righteous sheep here. आणि तो म्हणत नाही माझ्याकडे माझ्या नीतिमान मेंढरे आहे That sheep is gone. आणि तो मेंढरू गेला आहे Let it go. त्याला जाऊ दे. No, he will go after that one नाही प्रभू त्या एक मेंढरूच्या मागे जाणार to bring him back, त्याला परत आणण्यासाठी leaving the 99. आणि 99 ला सोडून. Amen. आमेन. In fact, all these weaknesses and imperfections, आणि आपली जे सर्व अशक्तपणा आहे अपरिपूर्णता आहे they are occasions for God to demonstrate His grace. आणि ते देवासाठी संधी आहे त्याच्या कृपेच्या प्रयोग निर्देशन करायला. Where sin abound, grace much more abounds. आणि The जिथे Bible says. पाप विपुल झाले कृपा त्याच्यापेक्षा अधिक विपुल झाली. Amen. आमेन. So that He is able to forgive us. जेणेकरून तो आपल्याला क्षमा करायला So समर्थ don't be आहे. embarrassed about your flaws, about your mistakes, about imperfections. आणि तुमच्या दोषाविषयी तुमच्या जे पाप आहे तुमच्या अपरिपूर्णता आहे त्याच्याविषयी तुम्ही दुःख करू नका. God knows your weaknesses आणि देवाला तुमचा अशक्तपणा माहिती better आहे than you do. तुमच्यापेक्षा अधिक देवाला माहिती And आहे. yet, knowing all this, He just loves you the same. आणि हे सर्व जाणून देखील प्रभू तुमच्यावर सारखंच प्रीती करतो. The Bible says in Hebrews 4:15, इब्रिकरास 4:15 मध्ये Jesus was tempted in all points, आणि येशू सर्व प्रकारे परीक्षेत पडला yet He was without sin. तरी तो निष्पाप होता. So He knows what is temptation, म्हणून त्याला मोह काय आहे And परीक्षा every काय trial, आहे, आणि सर्व संकट what काय you're आहे, going through, He knows it. आणि प्रत्येक गोष्टीतून जे तुम्ही जात आहे त्याला माहिती आहे. And He is not disappointed with your life. आणि तुमच्या जीवनाबरोबर तो निराश झाला नाही. He's not waiting to punish you. आणि तो तुम्हाला शिक्षा द्यायची वाट बघत नाही. You can read the parable of that prodigal son, आणि तुम्ही उधला पुत्राच्या धाकला वाचू शकत आहे about the good father, आणि चांगला पिताविषयी. and see his love didn't change. आणि बघा त्याची प्रीती काय बदलली नाही. His love was the same. त्याची प्रीती सारखंच होती. When the son was in the home, जेव्हा पुत्र घरी होता did not sin, तरी पाप केला he नाही. loved him. पिताने त्याच्यावर प्रीती When he केली. went away, जेव्हा तो दूर गेला yet the father's love remained the same. तरी पिताची प्रीती सारखंच राहिली. He looked at the son the same way. आणि त्यांनी पुत्राकडे सारखंच रीतीने पाहिले. Amen. आमेन. So much more he loves you now. म्हणून अधिक पटीने देव आता तुमच्यावर प्रीती करतो. When you didn't know him, जेव्हा तुम्ही त्याला ओळखत when you were नव्हते, still a sinner, जेव्हा तुम्ही अजूनही पापी होते, he loved you. देवाने तुमच्यावर प्रीती केली. But now, पण आता when you have come back home, जेव्हा तुम्ही घरी परत आले आहे, how much more he loves you today. मग आज किती अधिक पटीने तो तुमच्यावर प्रीती करत Amen. आहे. So let us continue with this message.
आपण हा संदेश चालू ठेवूया. I was speaking about God's unconditional love. आणि देवाच्या बिना अटीच्या प्रीतीविषयी मी तुम्हाला सांगत You know, होता. this is very powerful. आणि हा संदेश खूप We समर्थशाली. must know God's unconditional love for us. आपल्याला देवाच्या बिना अटीच्या प्रीती आपल्यासाठी समजले You must पाहिजे. know that God's love for you is unconditional आणि तुम्हाला कळले पाहिजे देवाची प्रीती तुमच्यासाठी बिना Eternal अटीची, सार्वकालिक आहे and perfect. आणि परिपूर्ण आहे. He's not going to love you more when you get to heaven than He already loves you today while you're living on this planet आणि Earth. जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार तेव्हा तो तुमच्यावर अधिक प्रीती करणार नाही, पण जेव्हा तुम्ही पृथ्वीवर आहे तेव्हाच तो तुमच्यावर अधिक प्रीती करत आहे आणि नंतरही करणार. Amen. आमेन. Because He never changes. कारण देव कधीच बदलत नाही. There's nothing you could do today आणि आज असं काय तुम्ही करू शकत नाही that will make God love you more or less. आणि ज्याच्यामुळे देव तुमच्यावर कमी किंवा जास्त प्रीती करू शकत You आहे. know, that's the thought of many Christians. आणि हीच अनेक ख्रिस्ती लोकांचे विचार आहे. Why do they serve Him more? आणि ते देवाची सेवा का Why they अधिक, pray more? ते अधिक का Why प्रार्थना they read करतात, the Bible more? ते वचन अधिक Why का they वाचतात, work more? ते अधिक का काम करत Because आहेत? they think कारण त्यांना that वाटते will make God to love them more. हे गोष्टी केल्यानंतर देव त्यांच्यावर अधिक प्रीती That करतात. is the fear in them, आणि ही त्यांच्यामध्ये एक भीती आहे that God may lessen His love for them. की देव त्यांची प्रीती त्यांच्यासाठी कमी करू शकत This आहे. is the way many Christians are living. आणि अशा प्रकारे अनेक ख्रिस्ती लोक जगत आहेत. It's a sad thing. आणि हे दुःखाची गोष्टी And the आहे. devil is taking advantage of them. आणि शैतान त्यांचा फायदा घेत आहे. Many read the Bible, अनेक लोक शास्त्र वाचत but आहेत, they're just taking the information, not the revelation. पण ते फक्त माहिती घेत आहे, त्याच्यातून प्रकटीकरण घेत There's नाही. nothing you could do today. आज असं तुम्ही काहीही करू शकत Having नाही. been born again, become a child of God. आणि तुमच्या नवीन जन्म झालेला आहे, तुम्ही देवाचे लेकरं That असूनही will make God love you more or less. ज्याच्यामुळे देव तुमच्यावर अधिक किंवा कमी प्रीती करू शकत आहे. For His love is the same yesterday, today, and forever. कारण त्याची जी प्रीती आहे काल, आज आणि युगानुगसाठी His love सारखंच is आहे. perfect, त्याची जी प्रीती आहे परिपूर्ण and आहे. you cannot improve on that perfection of His love. आणि त्याच्या प्रीतीच्या परिपूर्णतेवर तुम्ही काय सुधार आणू शकत नाही. That's why, that's the way many Christians are living. आणि अशा प्रकारे अनेक ख्रिस्ती They're जगत trying आहेत. to earn God's love, God's favor. आणि ते देवाची प्रीती, देवाचे अनुग्रह कमवायचा प्रयत्न He करत didn't आहेत. love you because you were so holy, आणि तुम्ही खूप पवित्र होते म्हणून देवाने तुमच्यावर प्रीती केली that you नाही, never did wrong. की तुम्ही कधीच चूक केलेच He नाही. loves you तो तुमच्यावर प्रीती करतो because that's His eternal nature. कारण तो त्याच्या आतला सार्वकालिक स्वभाव आहे. He cannot not love you. आणि तो प्रीती केल्याशिवाय जगू शकत नाही. तो प्रीती तुमच्यावर करतच आहे. Amen. आमेन. However you are, आणि तुम्ही कसेही असले He will never quit loving you. आणि तो तुमच्यावर प्रीती करण्याच्या कधीच बंद करणार You नाही. know, where is the problem? मग समस्या कुठे You're आहे? applying the human kind of love to God. आणि तुम्ही मानव प्रकारची प्रीती देवासाठी लागू करत आहात. That's the problem. आणि ही समस्या आहे. Most of the Christians are applying the human love, the earthly love, आणि अनेक जे ख्रिस्ती आहे मानवी प्रीती, पृथ्वीच्या प्रीतीचा उपयोग करत towards आहेत God. देवाकडे. Because human love is like that. कारण मानवी प्रीती अशी You have to put up the best show. आणि तुम्ही उत्तम देखावा केला Otherwise, they पाहिजे. won't love you. नाहीतर ते तुमच्यावर प्रीती करणार नाही. Amen. Amen. That you carry that fear always. आणि तुमच्यामध्ये नेहमी ती भीती So I असते. have to keep on doing something. Keep on आणि doing मला something. सतत काहीतरी करावं लागेल, I have to keep करावं. on telling the people, आणि मला सतत लोकांना I'm good, सांगावं, I'm good. मी चांगला आहे, मी चांगला So आहे, then they'll love me. जेणेकरून ते माझ्यावर प्रीती And they करतात. fear आणि त्यांना that भीती they वाटते don't get caught. की ते पकडले जात नाही. If they get caught in some wrong thing, जर ते पकडले गेले काही चुकीच्या then गोष्टीमध्ये, they will lose their love for them. मग लोकांची जी प्रीती आहे त्यांच्यासाठी ते गमावणार. That is not the love of God. आणि असं देवाची प्रीती नाही. Amen. आमेन. That is human love. आणि ती मानवी प्रीती आहे. See, that's why many apply this human love in marriage. म्हणून अनेक लोक मानवी प्रीतीचा उपयोग करत आहेत So विवाहामध्ये. they try to keep pleasing one another. म्हणून ते एकमेकांना संतुष्ट करायचे प्रयत्न करतात. Otherwise, they'll lose their love. for one नाहीतर another. ते एकमेकांसाठी जे प्रीती आहे ते गमावणार. One day I'll teach you about all that. आणि एक दिवस मी तुम्हाला याच्याविषयी शिकवण देणार. You need to carry that agape love even in your family. आणि तुम्ही तिची अगापे प्रीती आहे तुमच्या कुटुंबामध्ये देखील वाहिले पाहिजे. Amen. आमेन. Whether your spouse, however he or she is, आणि तुमच्या जोडीदार तो किंवा ती कसेही असले तरीही if you have agape love, जर तुमच्यामध्ये अगापे प्रीती आहे, you will keep loving. तुम्ही सतत प्रीती करत राहणार. Amen. आमेन.
Okay, that we will see next time about all that. आणि ते आपण पुढच्या वेळेस पाहूया. Okay. So, when you become conscious जेव्हा तुम्हाला जाणीव होतो and confident आणि जेव्हा तुम्हाला आत्मविश्वास होतो of this kind of love of a father for me, आणि अशा प्रकारची जो पिताची प्रीती आहे माझ्यासाठी, your faith will become very powerful. तुमचा विश्वास खूप सामर्थ्यशाली Your होणार faith will always work without effort. आणि तुमचा विश्वास नेहमी कुठल्याही परिश्रमाशिवाय मेहनतीशिवाय काम करणार The blessings will keep on coming to you आणि जे आशीर्वाद आहे सतत तुमच्याकडे येत because राहणार. faith keeps the door open. कारण विश्वास दार उघडा ठेवतो Faith is the access to grace आणि विश्वासाद्वारे आपण कृपाकडे जाऊ शकतो where all the blessings are there. आणि जिथे सर्व आशीर्वाद आहे. Amen. आमेन. Galatians 5:6. आणि गलातीकरास You 5:6. know, next time when I preach, आणि पुढच्या वेळेस जेव्हा मी प्रचार करणार I will take this message. आणि मी हा संदेश घेणार. Galatians 5:6, गलातीकरास 5:6 which is the most powerful, जो खूपच one of the most सामर्थ्यशाली powerful. You must आणि know. खूपच सामर्थ्यशाली वचन आहे. See, faith works by love. विश्वास प्रीतीने काम करतो. Amen. आमेन. Faith works by love. विश्वास प्रीतीने काम करतो. You must get this message. Faith works by love. आणि तुम्हाला हा संदेश मिळालंच पाहिजे. विश्वास प्रीतीने काम You करतो. know, I want to share that, but not now. मला ते सांगायचं होतं पण आता नाही. Because many Christians wonder why their faith is not working. आणि अनेक ख्रिस्ती लोक कल्पना करत आहे की त्यांचा विश्वास का काम करत नाही. They are reading the Bible, ते they वचन are वाचतात, praying, प्रार्थना they are करतात, confessing the ते word, वचनाची कबुली they are going to करतात, church, ते मंडळीत जात they आहे, are giving tithes, they ते are giving दशमास देत offerings, आहे, ते दानर्पण देत आहे. but seldom does their faith work to get anything from God. पण क्वचितच त्यांचा विश्वास काम करत आहे देवापासून कुठल्याही गोष्टी प्राप्त करायला. See, they're not missing in all this. What they're doing is right, आणि ते जे करत आहे ते सर्व बरोबर आहे, ते कुठल्याही गोष्टीमध्ये चुकत but नाही. they're missing at one point पण एका गोष्टीमध्ये ते चुकत आहे by not knowing how to walk in love. आणि हे न जाणून की कसं त्यांनी प्रीतीमध्ये चालले पाहिजे. Amen. Amen. See, that area is where they lack. आणि त्या भागामध्येच त्यांना कमी आहे. This is one of the आणि reasons ही एक कारण आहे. many Christians are not getting answers to their prayers. अनेक ख्रिस्ती लोकांना आपल्या प्रार्थनासाठी उत्तर मिळत नाही. We all know faith is the hand that receives or takes the things from God. आपल्याला माहित आहे विश्वास तो हात आहे किंवा तो जो गोष्टी आहे देवापासून घेतो तो हातच आहे किंवा विश्वासच आहे. Everything that is purchased for us was purchased from the cross. आणि On the प्रत्येक cross. गोष्टी जो आपल्यासाठी विकत घेतला होता तो क्रुसाद्वारे विकत घेतला And होता. we receive it by faith. आणि आपण ते प्राप्त करत आहे विश्वास We आहे. don't work for it. आम्ही त्याच्यासाठी काम करत Jesus worked for नाही. it. येशूने त्याच्यासाठी काम केलं And you receive it by faith. आणि तुम्ही ते प्राप्त करत आहे स्वीकार करत This आहे is- फक्त विश्वास This आहे. is salvation, आणि ते तारण healing, आरोग्य आहे, blessing, आशीर्वाद आहे, gifts of the Holy Spirit, पवित्र आत्माची देणगी आहे victory over the world, आणि जगावर विजय आहे, over the devil, over the flesh, everything. शैतानावर, देहावर, प्रत्येक गोष्टींवर And over all the powers of darkness. आणि अंधकाराच्या सर्व सामर्थ्यावर. All these come to us by faith. आणि हे सर्व गोष्टी आपल्याला मिळत आहे फक्त विश्वास आहे. Amen. आमेन. But पण this is where there is a problem. आणि इथेच एक समस्या आहे. But it must be faith that works by love. पण तो असा विश्वास असले पाहिजे जो प्रीतीनेच काम करतो. If love ingredient is removed, जर प्रीतीचा पदार्थ त्या विश्वासातून काढले then जातो your faith won't work. मग तुमचा विश्वास काम करणार When नाही. your faith doesn't work, जेव्हा तुमचा विश्वास काम you करत cannot नाही receive anything from God. तुम्ही देवापासून कुठल्याही गोष्टी प्राप्त करू शकत Because नाही. whatever you receive is by faith. Because faith is the hand that receives. कारण जे काही तुम्हाला मिळत आहे ते विश्वास आहे. विश्वासच आहे तो हात ज्याच्याद्वारे तुम्हाला मिळत आहे, प्राप्त होत आहे. Amen. So आमेन. next time, म्हणून पुढच्या I will वेळेस teach you in depth मी तुम्हाला सविस्तर मध्ये about शिकवण- this scripture. आणि ह्या वचनाविषयी Because that is very, very powerful. कारण तो खूप खूप सामर्थ्यशाली आहे. Amen. Amen. Okay, now let us go to that. I was teaching about the definition or the unconditional love. आणि मी तुम्हाला बिना अटीच्या व्याख्याविषयी Because शिकवत otherwise होता. we will miss that topic. नाहीतर आपण तो विषय गमावणार. So we did not deserve to be saved, आम्ही लायक नव्हते तारण पावण्यासाठी. yet he came for us regardless. तरी कसेही करून तो आपल्यासाठी आले. कुठल्याही अटीने तो आपल्यासाठी आले. Why? का?
because of His love. त्याच्या प्रीतीमुळे, Not because we were very good आम्ही खूप चांगले होते or म्हणून we नाही, deserved it. किंवा आम्ही त्याचे लायक होते No. म्हणून नाही. It was His great love for us. आणि देवाची महान प्रीती होती आपल्यासाठी, That He died for us on the cross. की त्यांनी क्रूसावर आपल्यासाठी मरण पावला. That shows that He loves our life more than His own life. आणि दाखवत आहे की तो आपल्या जीवनावर अधिक प्रीती करत आहे त्याच्या जीवनापेक्षा. We had done nothing to attract Him. आम्ही काहीच केले नाही त्याला आकर्षित करायला. That time we had not even repented of our sin. आणि त्यावेळेस आम्ही आपल्या पापांची पश्चाताप देखील केले Yet नव्हते. our Creator hung on that cross तरी आपलं निर्माण करता तो क्रूसावर टांगला due to our sin. आपल्या पापामुळे. Amen. आमेन. And He died for us. आणि तो आपल्यासाठी मरण What is पावला. meaning of died for us? आणि आपल्यासाठी मरण पावणे म्हणजे काय? He paid it all. आणि त्यांनी पूर्ण फेड केली. He eliminated our old man, old आणि nature. आणि त्यांनी आपला जुना मनुष्य, जुना स्वभावाचा रद्द केला. That nature which loves to sin. आणि तो स्वभाव ज्याला पाप करायला आवडतो. We are sinners not because of the deeds of sin, आम्ही पापी आहे पापांच्या कृत्यांमुळे नाही, but because of the sin nature due to which we do the deeds of sin. आपल्यामध्ये पापाचा स्वभाव आहे म्हणून आपण पापांची कृत्य करतो. So religion cannot save you. म्हणून धर्म तुमच्या तारण करू शकत नाही. Religion can put fear and stop you to sin. आणि धर्म भीती घालू शकत आहे आणि तुम्हाला पाप करण्यापासून थांबू शकत आहे. Yes, it can do that. आणि धर्म असं करू शकत There are आहे. good religions in the world आणि जगामध्ये चांगला धर्म which आहे. can give you good meaning. This is what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने सांगितलं जगामध्ये काही Which चांगला could- धर्म आहे जो तुम्हाला अर्थ देऊ Which could शकतो add good meaning, आणि जो तुमच्या जीवनाला चांगला अर्थ देऊ शकतो, but it cannot save you. पण तुमच्या तारण करू शकत नाही. It can stop you sinning. आणि तुम्हाला पाप करण्यापासून थांबू शकतो. How? कसं? By putting fear. भीती घालून. Suppose religion says, तुमचा धर्म if बोलतो you drink, जर तू दारू you'll पिला go to hell. तू नरकात जाणार. And so, oh my, आणि तू म्हणतात "हे okay, I will not drink. ठीक आहे मी पिणार नाही." But that nature is still there, that sin nature. पण तो स्वभाव पापाचा स्वभाव अजूनही आहे That has not आणि changed. तो काय बदलला नाही. Religion cannot change your inner man. आणि धर्म तुमच्या आतल्या मनुष्याला बदलू You are शकत नाही. not what you see from the outside. आणि तुम्ही जे बाहेरून आहे तसं तुम्ही नाही. You are the one who is in the आणि inside. तुम्ही तो व्यक्ती आहे जो आतून आहे. That person must be changed. आणि तो आतला व्यक्ती बदलला गेला पाहिजे. Religion cannot change that inner man. आणि धर्म तो आतल्या व्यक्तीला बदलू शकत नाही. It can only do some changes outside. आणि धर्म फक्त बाहेरून काय बदल आणू That शकतो you become a better person. की तुम्ही थोडा उत्तम You व्यक्ती होता stop drinking. आणि तुम्ही दारू Stop पिण्याचं smoking. थांबवतात, धूम्रपान करायचं Stop थांब eating tobacco. आणि तंबाखू खायचं Stop तुम्ही बंद giving कर. bad शिवी words. देण्याचं बंद करतात. Yes, it is giving little good meaning to your human life, आणि तुमच्या मानवी जीवनाला थोडा चांगला अर्थ देतो, but not your spirit life, पण तुमच्या आत्मा जीवनाला नाही not the real man. आणि खरा मनुष्याला नाही. When you die, जेव्हा तुम्ही your मरणार spirit soul तुमच्या आत्मा जीव leaves this body, ह्या शरीराला सोडून जातो, which is the dwelling place. जो निवासस्थान आहे. So no use of changing the external if you have not changed the internal. म्हणून बाहेरच्या गोष्टीमध्ये बदल आणून काय उपयोग नाही जर तुम्ही आतल्या गोष्टीला So बदलले what does नाही. God do in the Bible? म्हणून देव शास्त्रामध्ये काय करतो, He changes the inner man, तो आपल्या आतल्या व्यक्तीला बदलून टाकतो. because the real man is in you. कारण जो खरा व्यक्ती तुमच्या आतमध्ये आहे Religion cannot touch that. आणि धर्म त्या आतल्या व्यक्तीला It शिवू changes your शकत inner man. आणि तो तुमच्या आतल्या व्यक्तीला बदलतो. Amen. आमेन. And as you grow in the new nature, आणि जसं तुम्ही त्या नवीन स्वभावामध्ये वाढत जात then आहे even your outside changes. जेणेकरून तुमच्या बाहेरचे रूप देखील बदलून जातो. Amen. आमेन. Okay, let's come back now once again to the word. आपण परत वचनाकडे येऊ More on this topic. आणि अधिक ह्या विषयावर. Okay, so the cross is the single greatest demonstration of God's unconditional love for us. आणि जो क्रूस आहे देवाच्या एकुलता एक बिना अटीच्या देवाच्या प्रीती आहे जो देवाने आपल्यासाठी दाखवला आहे किंवा त्याच्या प्रयोग निर्देशन करून दाखवले आहे. How do you see the cross? आणि तुम्ही क्रूसाकडे कसं बघत आहे How can you condemn yourself when you look at the cross? आणि तुम्ही स्वतःला कसं दंडित करू शकत आहे जेव्हा तुम्ही How क्रूसाकडे can you बघत आहे doubt God's love when you look at the cross? आणि देवाच्या प्रीतीवर तुम्ही कसं शंका करू शकत आहे जेव्हा तुम्ही क्रूसाकडे If बघत आहे. cross is the single greatest demonstration of God's love for you, जर क्रूस एकच महान आणि थोर देवाच्या प्रीतीच्या प्रयोग निर्देशन आहे तुमच्यासाठी तर there's no other way इतर कुठलाही मार्ग नाही where you can know God's love जिथे तुम्ही देवाच्या प्रीतीला जाणू शकत आहे except that cross फक्त तो क्रूस that He gave His life. आणि जिथे त्याने आपले प्राण दिले.
to save your life. तुमच्या जीवनाचा बचाव That's the करायला. greatest sacrificial love that God demonstrated for us. आणि तो महान बलिदानात्मक प्रीती आहे जो देवाने आपल्यासाठी करून दाखवले. You don't need any more evidence of God's love for you. आणि आपल्याला अधिक कुठलाही पुरावाच्या गरज नाही. देवाची प्रीती जो आपल्यासाठी You आहे. don't look at the situation आणि तुम्ही परिस्थितीकडे बघू नका. and then you want to know whether God loves me or not. आणि मग तुम्हाला जाणून घ्यायचं की देव माझ्यावर प्रीती करतो किंवा नाही. No, the circumstances are not as an evidence God gives you to know that He loves you. आणि परिस्थिती काय पुरावा नाही हे जाणून घ्यायला की देव तुमच्यावर प्रीती करतो किंवा Whatever नाही. is your परिस्थिती, आणि जे काय तुमची परिस्थिती आहे God's love does not change. देवाची प्रीती तर कधीच बदलत The नाही. परिस्थिती can change, आणि परिस्थिती बदलू शकतो but God's love will not change. पण प्रभूची प्रीती बदलणार नाही. Amen. आमेन. So don't take the circumstances, situations म्हणून- as the evidence whether God loves me or not. म्हणून परिस्थिती स्थितीला एक पुरावा म्हणून घेऊ नका की देव माझ्यावर प्रीती करतो When किंवा everything नाही. is fine, ज्या प्रत्येक गोष्टी नीट God आहे loves me. देव माझ्यावर प्रीती Oh, how करतो. much God loves me. बघा किती देव माझ्यावर प्रीती करतो. And when the situation is bad, आणि जेव्हा परिस्थिती वाईट असतो where are you, Lord? देवा तुम्ही कुठे आहात. You don't trust Him now. तुम्ही आता देवावर भरोसा You करत don't trust His love. आणि त्याच्या प्रीतीवर भरोसा करत Your नाही. foundation is built on you're building your life on a shaky foundation. आणि तुम्ही तुमचे जे जीवन आहे हालणाऱ्या पायावर बांधत आहे. Your foundation should be based on God's love for you. आणि तुमची जी पाया आहे देवाची प्रीती जो तुमच्यासाठी आहे त्याच्यावर आधारित असते. Whatever situation you are, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असेल it doesn't change the fact, the truth, the reality that God loves you. आणि ही हकीकत किंवा अस्तित्वाला बदलत नाही की देव तुमच्यावर प्रीती करतो. Amen. Amen. When you look at the situations, ज्या परिस्थितींकडे बघता you're going to doubt. तुम्ही शंका You're going to करणार. show unbelief. तुम्ही अविश्वास And your दाखवणार. faith won't work. आणि मग तुमचा विश्वास And काम you will करणार get drowned. आणि तुम्ही बुडून जाणार. That's the way the devil drowns you. आणि अशा प्रकारे शैतान तुम्हाला बुडवतो. When you miss this Just- most important teaching of the revelation of love for you, जेव्हा तुम्ही खूप महत्वाचे शिकवण आहे जे प्रकटीकरण आहे की देवाची प्रीती तुमच्यासाठी किती आहे then the devil can pull you down. मग शैतान तुम्हाला खाली ओढू शकत आहे. Amen. आमेन. Build your life on this revelation आणि तुमचे जीवन ह्या प्रकटीकरणावर बांधा of God's agape love for you. की देवाची अगापे प्रीती तुमच्यासाठी आहे. He won't change. तो बदलणार नाही. The problem is not that. आणि समस्या ती नाही. The problem is you. आणि समस्या तुम्ही आहात. You don't change. तुम्ही बदलत नाही. Believing. आणि विश्वास करू Whatever situation I am, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आहे God loves me. देव माझ्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. This pandemic, आणि ही महामारी God loves me. देव माझ्यावर प्रीती करतो. He has not left me. आणि त्याने मला He will never leave me. मला कधीच सोडणार नाही. God's wrath will not come upon आणि me. देवाचा क्रोध I'm माझ्यावर a child of God. मी देवाच्या लेकरू आहे. That's that faith you stand. आणि त्या विश्वासाने जर तुम्ही उभे And these आहात things cannot touch you. आणि मग ही गोष्टी तुम्हाला हात This लावू virus cannot touch हा you. विषाणू तुम्हाला हात लावू शकत नाही. Amen. आमेन. When your foundation is on God's love. ज्या तुमच्या पाया For देवाची you. प्रीतीवर आहे जो तुमच्यासाठी आहे. But many are forcing you to love God, love God, love God. पण अनेक लोक तुम्हाला बळजबरी करत आहेत देवावर प्रीती करा, देवावर प्रीती करा, देवावर प्रीती करा. And that's why many times you feel condemned. अनेक वेळेस म्हणून आम्हाला दंडित वाटतो. So you want someone to say म्हणून तुम्हाला पाहिजे की कोणीतरी prophecy. सांगितलं, एक संदेशवाणी दिली पाहिजे that God loves you. की देव तुझ्यावर प्रीती करतो. So they run for different meetings. म्हणून ते वेगवेगळ्या सभामध्ये धावतात. Where the man of God should say, जिथे देवाचे the सेवकांनी Lord सांगितलं, says, प्रभू म्हणतो I love you. मी तुझ्यावर Oh, प्रीती yeah, God loves me. हो होय मला वाटते देव माझ्यावर प्रीती करतो. The word of God couldn't convince you. आणि देवाचे वचन तुमची खात्री पटवू शकले नाही. Why should someone tell you? आणि इतर कोणी तरी तुम्हाला का You need a सांगितलं prophecy. तुम्हाला संदेशवाणी You need हवी? a vision. तुम्हाला दृष्टांत पाहिजे. We're looking for spectacular things. आम्ही विशिष्ट गोष्टीसाठी But the बघतो. word of God is supernatural, पण देवाचे वचन अलौकिक which आहे, never जे changes. कधीच बदलत नाही. Amen. आमेन. Many Christians are living this kind of life. अनेक ख्रिस्ती लोक अशा That's why प्रकारचे जीवन जगतात. many leaders take advantage. म्हणून अनेक पुढारी ह्या गोष्टीचा फायदा घेतात They keep on giving personal आणि prophecies. ते वैयक्तिक संदेशवाणी Because they देतात. know. कारण त्यांना माहिती आहे These people come running. हे लोक धावत येणार. Those who are trusting, depending only on personal prophecies are the most immature Christians. आणि जे फक्त वैयक्तिक संदेशवाणीवर भरोसा करत आहे विश्वास धरत आहे ते फक्त खूपच अप्रौढ ख्रिस्ती आहे Most immature. आणि खूपच अप्रौढ ख्रिस्ती आहे.
They are building their life on personal prophecies. आणि ते आपलं जीवन वैयक्तिक संदेश Not on the word of God. आहे, देवाच्या वचनावर नाही. Amen. आमेन. When God Himself has spoken through His word, जेव्हा देव स्वतः त्याच्या वचनाद्वारे बोलला I will आहे, never leave मी you. तुम्हाला कधीच I'll सोडणार never नाही. forsake मी you. तुमच्या त्याग That कधीच is करणार enough for नाही. आणि you. तो तुमच्यासाठी पुरेसा आहे. Amen. आमेन. For you to believe what God तुम्हाला says. विश्वास करायला जो देव तुमच्यासाठी बोलत आहे. So the cross was a perfect work म्हणून क्रूस एक परिपूर्ण काम in होतं. every respect, in every aspect. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक पहलूमध्ये. That's why He said on the cross, म्हणून येशूने क्रूसावर it is सांगितलं, हे finished. पूर्ण झाले You आहे. cannot finish a finished work. आणि एक समाप्त झालेला काम You cannot complete a completed work. एक पूर्ण झालेल्या कामाला तुम्ही पूर्ण करू शकत In नाही. Greek, it means आणि हेलेनी म्हणजे भाषा म्हणजे ह्याचा अर्थ to आहे do something perfectly. आणि काही गोष्टी परिपूर्णपणाने करणे. Amen. आमेन. That work of the cross for us was a perfect work. आणि तो जो क्रूसाचा काम जो आपल्यासाठी होता तो परिपूर्ण काम होता. Don't add your work there. आणि तुमच्या कामाची भर तिथे घालू नका. Don't add your work. आणि तुमच्या काम घालू नका Your तिथे. unholy work. तुमच्या अपवित्र That's a काम. holy work. आणि तो एक पवित्र काम The होता. cross is a holy work. आणि क्रूस एक पवित्र काम Righteous आहे, work. नीतिमान काम आहे, Perfect work. परिपूर्ण काम आहे. We don't need anyone else to do that work. आपल्याला इतर कोणाची गरज नाही ते काम करायला. He didn't take anyone's help आणि प्रभूने कोणाची मदत घेतली नाही. because there's no one without sin. कारण असं कोणी नाही जो निष्पाप आहे. Everyone who is born of human parents, the father and mother, is a sinner. आणि प्रत्येक व्यक्ती ज्याचा जन्म झालाय माता पिताद्वारे तो एक पापीच आहे. How much ever good he may be, आणि किती चांगला तो असेल or he may have designations, किंवा त्याच्याकडे मोठमोठा पद असेल he's a sinner. तरी तो पापीच आहे. That's why Romans 3:23 says, all have sinned. म्हणून रोमकरास 3:23 म्हणत आहे सर्वांनी पाप केले आहे. Because sin flows through the seed of man. कारण जी पाप आहे मनुष्याच्या बीद्वारे वाहतो. For a conception to take place, एक गर्भधारण व्हायला it needs the seed of man. त्याला पुरुषाची बी लागतो. So God did a miracle for Jesus. म्हणून देवाने येशूसाठी एक चमत्कार केला. Without the human seed, आणि मानवी बी शिवाय Jesus was birthed. येशूचा जन्म झाला. Conception took place. गर्भधारण By the झालं. power of the Holy Ghost. पवित्र आत्म्याच्या He was सामर्थ्याने. the only one आणि येशू एकुलता एक व्यक्ती होता born ज्याचा जन्म झाला without sin. निष्पाप. Amen. Amen. No one will be born like that. No one will ever was born like that. आणि कुणाचा जन्म असं कधी झाले नाही आणि असं कधी होणार So देखील there नाही. can be no other savior म्हणून इतर कुठलाही तारणहारा असू शकत नाही except Jesus. फक्त येशू. Amen. Amen. Are you proud आणि of तुम्हाला Jesus? येशूविषयी गर्व वाटत आहे का? Say amen. बोला, I'm proud आमेन. of Jesus. मला येशूविषयी गर्व वाटतो. He's the only one. आणि तो एकुलता एक प्रभू आहे. He's the savior of the तो world. जगाचा तारणहारा आहे. Not only of our nation but of the world. फक्त आपल्या देशाची नाही पण पूर्ण Whether जगाची. people believe it or not, लोक विश्वास धरत आहे किंवा नाही. is God's savior. आणि तो देव तारणहारा आहे. Amen. आमेन. So don't add your work. म्हणून तुमच्या कामाची भर Wait, घालू Lord, I will cry, Lord. थांबा प्रभू मी रडतो एक मिनिट 40 दिवस उपास करतो. आणि 40 दिवस मी उपास धरते रडून रडून मारून घेतो प्रभू. Don't add to your work. आणि त्याच्या कामामध्ये भर There's no problem weeping and crying. आणि रडणे आणि शोक करणे काय समस्या But नाही. don't add to his work. आणि त्याच्या कामामध्ये भर घालू नका. Amen. आमेन. That work is finished. आणि तो काम तर पूर्ण झाले आहे. God has accepted it. आणि देवाने त्या कामाच्या God is स्वीकार not waiting. तुम कभी रोएगा मैं ऐड करता हूँ क्रॉस पे. आणि No. देव वाट पाहत नाही तुम्ही कधी रडेल तेव्हा तुमच्या कामाची मी भर When you are going to do घालतो. some good work, I will add it to Jesus' works. आणि तुम्ही कधी काय पुण्य काम करणार आहे ते कामाला मी येशूच्या कामामध्ये भर घालतो. That's the way many are preaching the law. आणि अशा प्रकारे अनेक लोक नियमशास्त्राचा प्रचार Cry करतात. out unto आणि God. देवाकडे आरोळी करा. Many people think, oh, okay, Lord, means God needs my tears also. आणि खूप लोकांना वाटतंय ठीक आहे प्रभूला माझी अश्रूची देखील गरज आहे. His work is not enough. आणि त्याचं काम पुरेसा नाही. Before you were born, He finished His work. आणि तुमचा जन्म होण्याच्या आधी प्रभूने आपलं काम पूर्ण केला. Amen. आमेन. When did He finish His work? आणि प्रभूने आपलं काम कधी पूर्ण केला. You're not even born. आणि तुमचा जन्म देखील झाले नव्हते. So there's no question of asking Him म्हणून to काय come प्रश्न and be नाही my Savior. की त्याला विचारून ये आणि माझ्या तारणहारा व्हायला. There's no question of asking Him आणि काय उपयोग नाही Anything. त्याला कुठल्याही गोष्टीची मागणी करायला of any sin. कुठल्याही पापाविषयी. That means He has seen you.
ह्याचा अर्थ आहे की त्यांनी तुम्हाला पाहिले आहे. before you were born, तुमचा जन्म होण्याच्या and आधी. also knew आणि त्याला माहिती होता what sin you're going to do. की तुम्ही काय पाप करणार आहे. That God put your sin on Him की देवाने तुमचे पाप त्याच्यावर ठेवले. because He cannot forgive you कारण देव तुम्हाला क्षमा करू शकत नाही freely मोफत by grace कृपेने, without Jesus paying for it. जर येशूने त्या पापाची भरपाई केली नाही तर. Amen. आमेन. Are you seeing the wisdom of God? आणि तुम्ही देवाची बुद्धी बघत आहे का इथे? So wise He is. आणि किती हुशार आहे तो. How awesome and great He आणि is. किती अद्भुत व श्रेष्ठ आणि थोर आहे तो. Amen. आमेन. You know, I always tell the Lord, आणि मी नेहमी प्रभूला सांगतो oh God, की हे देवा, you know, when Holy Spirit shows me how great He is, आणि जेव्हा पवित्र आत्मा दाखवतो की देव किती महान आहे, I tell Him, मी त्याला सांगतो you're so great, आणि तू इतका महान but आहे, you're so humble. पण तू इतकं नम्र आहे. How is it possible? आणि हे कसं शक्य आहे? In human beings, आणि मनुष्य जातीमध्ये when they have, जेव्हा त्यांच्याकडे काय असतो, they'll always have pride. त्यांच्यामध्ये नेहमी गर्व येतो. Some may not show it, but still they have आणि pride. काही लोक दाखवणार नाही तरी त्यांच्या हृदयात गर्व आहे. Sometimes humility also could be pride, कधी कधी नम्रपणा देखील गर्व असू शकतो. to show people how I'm humble. आणि लोकांना दाखवण्यासाठी की किती नम्र मी आहे. But God is really humble, पण देव खरोखरच नम्र आहे. though He's so great, जरी तो इतका the थोर आहे, Creator, निर्माण करता, yet so humble. तरी तो किती नम्र आहे. What a nature our God has. आणि किती महान What स्वभाव a आपल्या character देवा, our God किती has. चांगलं चरित्र आपल्या देवामध्ये आहे. Amen. आमेन. You're going to enjoy in heaven with Him forever. आणि तुम्ही त्याच्या बरोबर स्वर्गामध्ये युगानुयुगसाठी You आनंद will करणार. not find any fault in you with you. आणि देवाला तुमच्यामध्ये कुठलाही दोष, कुठलाही चूक दिसणारच नाही. When He saw our faults, जेव्हा त्यांनी आपली चुका He पाहिले, didn't condemn, त्यांनी आपल्याला दंडित केले नाही. He didn't punish, त्यांनी आपल्याला He शिक्षा didn't दिली. judge, त्यांनी आपल्यावर He न्याय didn't केला. criticize, त्यांनी आपली टीका He केली didn't नाही. uncover. आणि तो आपला पाप उलगडीत What केला did He नाही. do? आणि त्यांनी काय केला? He judged Himself. त्यांनी स्वतःवर न्याय He केला, punished Himself. स्वतःला दंड दिले, He gave His life त्यांनी आपले प्राण दिले, that we may not be called a sinner, की जेणेकरून आम्ही पापी म्हटले नाही गेले पाहिजे, that you should be called a saint, की तुम्हाला संत म्हटले a गेले son of पाहिजे, God, देवाचे पुत्र म्हटले गेले पाहिजे, like God. देवासारखं. Amen. आमेन. How wonderful is our God. आणि किती अद्भुत आपला देव आहे. Amen. So it is finished. म्हणून हे पूर्ण झाले आहे. There was a divine exchange आणि एक दैवी रदबदली झाली. that took place on that cross. आणि क्रूसावर एक दैवी रदबदली A झाली. divine ordained exchange. आणि एक दैवी विदित केलेली रदबदली. Think about this word exchange. आणि हा जो शब्द आहे रदबदली, Just think about this word ह्या exchange. शब्दाविषयी विचार करा. All the evil आणि सर्व वाईट due to our rebellion आणि आपल्या बंडखोरीमुळे came upon Jesus. येशूवर आली. That you can say that's the left hand. आणि आपण बोलू शकता तो डावा That's the हात left आहे, hand. तो डावा हात. All our evil came upon Jesus. आणि आपलं सर्व वाईटपणा येशूवर आले. The right hand is the opposite hand. आणि जो उजवा हात आहे तो विरुद्ध हात आहे. And that all the good आणि सर्व जे चांगली आहे due to the sinless obedience of Jesus आणि येशूच्या निष्पाप आज्ञाधारकपणामुळे could be made available freely to us आणि आपल्यासाठी मोफत उपलब्ध झाली when we believe. जेव्हा आम्ही विश्वास केले. Amen. Amen. Look at this. मी ह्या All evil, आणि सर्व वाईट like the left hand went on him. आणि जो डावा हात आहे तो आरोग्य देत गेला. No. All the evil of us, आणि आपल्या सर्व जी वाईटपणा like the आहे left hand, आणि डावा हातासारखं is come on Jesus. आणि तो येशूवर आलेला आहे. And the opposite hand as the right hand. आणि जो विरुद्ध हात आहे, जो उजवा हात आहे, Of all the good आणि सर्व चांगल्या due गोष्टीची, to Jesus being sinless and perfect and righteous आणि येशू निष्पाप होता, नीतिमान होता आणि परिपूर्ण होता, came to us आपल्याकडे आली by grace कृपाद्वारे, when we believed. जो आपण विश्वास धरले. Amen. आमेन. We have received the good. आपल्याला चांगलं मिळाले आहे, We have received the good. आपल्याला चांगलं स्वीकार झालेले आहे He took the bad. आणि त्यांनी वाईट घेतले. That's the divine exchange that happened on the cross. आणि ही दैवी रदबदली क्रूसावर झाली All your bad is taken. आणि तुमचं सर्व वाईट घेण्यात आली All good is come. आणि सर्व चांगल्या गोष्टी आली आहे. Amen. आमेन. Now don't look at your bad. आणि आता तुमच्या वाईट गोष्टीकडे बघू नका, Look at the good
And when you look at the good, you look at Jesus. आणि चांगल्या गोष्टीकडे बघा आणि जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टीकडे बघत आहे तुम्ही येशूकडे बघत आहे. That's why we tell you, म्हणून मी तुम्हाला don't be सांगतो conscious of sin. आणि पापाचा विवेक ठेवू नका. When you're conscious of sin, you're looking at yourself. जेव्हा तुम्ही पापाच्या जाणीव ठेवत आहे तेव्हा तुम्ही स्वतःकडे बघत आहे. When you look at the righteousness, जेव्हा तुम्ही when you look नीतिमत्वाकडे, at the good, जेव्हा तुम्ही when चांगल्याकडे you look बघत, at the blessing, जेव्हा तुम्ही you're आशीर्वादाकडे looking बघत, to Jesus. तुम्ही येशूकडे बघत आहे. Amen. आमेन. What are you conscious of today? आणि कुठल्या गोष्टीची आज तुम्हाला जाणीव आहे That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. How do you look at Jesus? आणि तुम्ही येशूकडे कसं बघत That's very आहे important. ही खूप महत्वाची आहे That's very important. आणि खूप महत्वाची आहे. His work is doing. आणि त्याच्या जे काम आहे करण्याची काम आहे. Our work is believing. आमचं काम आहे विश्वास करणे His work is doing. आणि त्याच्या काम आहे Our करणे. work is believing. आमचं काम आहे विश्वास करणे. Amen. Amen. His work is done. आणि त्याचं काम पूर्ण झाली आहे. Now you have to keep believing. आता तुम्ही सतत Because निरंतर he's विश्वास केला not पाहिजे going to come back again on the cross. कारण तो परत क्रूसावर येणार That नाही was an eternal work. आणि तो एक सार्वकालिक काम If it होता. was eternal, जर तो सार्वकालिक he होता has to finish off everything. त्याला सर्व काय काम पूर्ण He करायचं cannot leave anything undone. आणि कुठल्याही गोष्टी अपूर्ण तो ठेवू He cannot शकत say, नाही oh, I forgot your sin. आणि असं म्हणू शकत नाही अरे मी तुझा पाप विसरला Oh, I forgot your sin. आणि मी तुझा पाप I विसरला forgot this. आणि हे विसरले Can you pay it? आणि तुम्ही ते भरू शकत आहे का Can you fast? तुम्ही उपास करू शकत आहे का Can you do good? आणि तू चांगला करू शकतो And का add to my work? आणि माझ्या कामामध्ये I भर घाल. forgot. मी विसरून गेला Is God imperfect? आणि देव अपरिपूर्ण आहे का You know, many people are knowingly, unknowingly saying that to God. आणि खूप लोक जाणून न जाणून असं गोष्टी देवाकडे बोलत आहे. Amen. आमेन. When you look at the cross, जेव्हा तुम्ही क्रूसाकडे बघता make it personal. त्याला वैयक्तिक बनवा It's just you and God. आणि फक्त तुम्ही आणि देव आहे. Amen. आमेन. Make it personal. आणि त्याला वैयक्तिक Because बनवा. if you were the only one who had sinned, you would come only for you. आणि जर तुम्ही फक्त एकुलता एक व्यक्ती होता ज्यांनी पाप If केला you were the only आणि person, जर तुम्ही एकुलता एक व्यक्ती on असते earth, पृथ्वीवर you would still come तरी प्रभू तुमच्यासाठी आले असते and do the same work for you. आणि सारखंच काम तुमच्यासाठी देखील केले So असते. make it personal. म्हणून ह्या गोष्टीला वैयक्तिक It's just बनवा you and God. की फक्त तुम्ही आणि So when you देव. look at the म्हणून cross, जेव्हा तुम्ही क्रूसाकडे instead of बघता seeing the whole world sin, आणि पूर्ण जगाच्या पाप पाहण्याच्या ऐवजी you look at Him. आणि तुम्ही त्याच्याकडे बघा All your imperfections, your sin, sickness, disease is taken up. आणि तुमचं सर्व अपरिपूर्णता तुमच्या पाप रोग आणि जे आजार आहेत ते सर्व देव प्रभूने घेतला आहे. How his body had become. आणि त्याचं शरीर कसं झालं You know, होतं. I was asking one day to the Lord, आणि मी एक दिवस प्रभूला Lord, I विचारलं want to see the suffering of the cross. की प्रभू मला क्रूसाचे जे दुःख आहे ते पाहायचं आहे. You know, because long time back, God had shown me about the rapture, आणि खूप वेळेपूर्वी प्रभूने मला which स्वर्गग्रहणाविषयी I दाखवलं don't share. जो मी बोलत नाही. You know, the Lord told me, प्रभूने मला you will सांगितलं not be able to bear it, आणि तुम्ही ते सहन करू शकत नाही even for a second. एक क्षणासाठी देखील. You will carry that grief which is unbearable. आणि तुम्ही ते दुःख किंवा शोक वाहणार जे असहनीय आहे That much He suffered for you, आणि इतकं दुःख येशूने तुमच्यासाठी सोसला just for you. फक्त तुमच्यासाठी. Amen. Amen. So lastly, before closing, we'll say, म्हणून समाप्त करण्याच्या आधी आपण the बोलूया. evil due to me आणि जो वाईट माझ्याकडे होता came upon my Lord Jesus, आणि ज्या वाईटाच्या मला भरपाई करायचा होता तो येशूवर आला that the good due to Jesus आणि जे चांगलं येशूला लाभणार होते might be made available to me. तो मला उपलब्ध झाले पाहिजे. Amen. Amen. That's the way you make it personal. आणि अशा प्रकारे तुम्ही वैयक्तिक बनवा. He took your bad. आणि त्यांनी तुमचे वाईट घेतले Now don't look at your bad. आणि तुमच्या वाईटकडे बघू नका Don't look at your bad. आणि तुमच्या वाईट गोष्टीकडे बघू नका That bad He has taken. आणि वाईट गोष्टी त्यांनी घेऊन गेला It आहे became bad for you. आणि तो तुमच्यासाठी वाईट That's what the झाला. Bible says. आणि असं शास्त्र म्हणत Some आहे. could become offended. आणि काही लोक नाराज होऊ शकत They're आहे very religious. आणि ते खूप धार्मिक आहे म्हणून. The Bible says He became sin. आणि शास्त्र म्हणत आहे तो पाप झाला Means He became bad. म्हणजे तो वाईट झाला He became sin. आणि तो पाप झाला Personality of sin. आणि पापाचा व्यक्तिमत्व झाला That we could become the righteousness of God. जेणेकरून आम्ही देवाच्या नीतिमत्वता बनवू शकतो. So what are you saying? म्हणून तुम्ही काय बघत आहे?
Are you seeing your bad? तुम्ही तुमच्या वाईट बघत आहे Is Jesus already taken? जो येशूने आधीच घेतला He had आहे become bad for आणि तो you. तुमच्यासाठी वाईट झाला And now when you have believed, आणि आता जेव्हा तुम्ही विश्वास केला you have आहे become good. तुम्ही चांगलं झाले आहे Amen. आमेन. Look at yourself as good. आणि स्वतःकडे चांगलं म्हणून I'm good. मी चांगला I'm आहे blessed. मी आशीर्वादित I'm आहे healed. मी आरोग्य I'm delivered. आणि माझी सुटका झाली आहे Okay. Why? का Because of Jesus. येशू What ख्रिस्तामुळे is that good in you? आणि तुमच्यामध्ये ती चांगली गोष्ट काय? Jesus. येशू What is that healing in आणि you? तुमच्यामध्ये तो आरोग्य काय Jesus. आहे येशू What's आहे the blessing in आणि you? तुमच्यामध्ये आशीर्वाद It's काय आहे Jesus. तो येशू आहे Amen. आमेन. Time is up. आता वेळ पूर्ण झाली आहे Praise the Lord. Wonderful. तुमची स्तुती असो. So if I believe you enjoyed the message. आणि माझा विश्वास आहे तुम्ही संदेशाचा आनंद घेतला Yes. होय Do share this message हा because संदेश तुम्ही share many don't have the revelation. कारण अनेक लोकांकडे प्रकटीकरण नाही You know, I believe 80% of the Christians आणि माझा विश्वास आहे 80% जे ख्रिस्ती आहे don't have the knowledge of grace, त्यांच्याकडे कृपेचा ज्ञान नाही the revelation. आणि प्रकटीकरण नाही They are only into the law. आणि त्यांना फक्त नियमशास्त्र माहिती There आहे are many things I would like to teach you, अनेक गोष्टी मला तुम्हाला शिकवायची खूप इच्छा आहे but you need so many messages to understand. पण तुम्हाला अनेक संदेश लागेल समजण्यासाठी Amen. Amen. Okay. All the blessings are wrapped up in the word. आणि सर्व जे आशीर्वाद आहे देवाच्या वचनात गुंडाळून ठेवली Go आहे to the word. वचनात जा Okay. Okay, I'm so blessed. Okay, Amit and Rajesh Geeta. Yes. Praise God. You know, I got a call today. आज मला एक कॉल आले A family had called me. एक कुटुंबाने मला कॉल केला One boy was very sick because of this COVID. आणि हा कोविडमुळे एक मुलगा खूप And he was आजारी dying. होता The doctors gave up hope. आणि तो मरत होता डॉक्टरांनी आशा सोडून I दिले prayed on the phone. आणि मी फोनवर प्रार्थना And केली so the sister of that boy, आणि त्या मुलाची जी बहीण होती she was so grateful. आणि ती She इतका said, आभारी होती my brother is survived. आणि तिने सांगितलं आता माझा भाऊ जिवंत आहे And she said, I will come and testify. आणि ते म्हणाले मी येऊन साक्षी I देणार don't know this family. आणि मला हे I कुटुंब don't माहिती know. नाही Usually I don't take up the calls. आणि मी सहज फोन उचलत नाही But I don't know how they got my number. आणि मला माहिती नाही त्यांना माझा नंबर कसा Maybe मिळाला they were in a desperate situation. कदाचित ते खूपच बेताल You know, परिस्थितीमध्ये असेल she said, तिने I have सांगितले 4 daughters. मला 4 मुली I आहेत don't have a son. मला मुलगा नाही So I treat my brother as my son. म्हणून माझ्या भावाला मी माझा पुत्र म्हणून So when the समजतो doctor said, म्हणून ज्या डॉक्टरांनी when they सांगितले gave up hope, की या डॉक्टरांनी आशा सोडून दिली आहे someone told me about you. कोणीतरी मला तुमच्याविषयी सांगितलं So she called up. म्हणून तिने बोलवले फोन केले Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Okay. Now those who want to give your tithes and offerings, so you can pay it via this QR code, or you can even use the UPI ID. ज्या लोकांना दान अर्पण द्यायचं आहे ते आपलं UPI ID चा उपयोग करू शकत आहे Jesus@UCO बँक किंवा हा जो QR कोड आहे स्कॅन करून तुम्ही आपलं दशमांश किंवा दान अर्पण देऊ शकत आहे Okay, done. I'm so happy to meet you. आणि तुम्हाला सर्वांना Online. परत भेटण्यासाठी फार छान वाटत आहे I believe you're all blessed. आणि माझा विश्वास आहे तुम्ही सर्व Don't आशीर्वादित fear. आहे भिवू नका Don't fear at all. मुळीच भिवू नका Fear is not from God. आणि भीती देवापासून You know, fear नाही. makes you a slave. आणि भीती तुम्हाला एक गुलाम बनवतो Keep on hearing the word, आणि सतत वचन ऐकत राहा because perfect love कारण परिपूर्ण प्रीती casts out fear. भीतीला बाहेर काढतो Holy Spirit told me, पवित्र आत्माने मला perfect सांगितलं love is Jesus, परिपूर्ण प्रीती येशू आहे the living word आणि जिवंत वचन and the written word. आणि लिखित वचन The more you hear the word, आणि जितकं अधिक तुम्ही वचन ऐकणार that perfect love ती परिपूर्ण will प्रीती cast out fear.
ते भीतीला काढून टाकणार. But don't hear wrong पण messages. चुकीचा संदेश The ऐकू wrong नका. messages will not have that perfect love. आणि चुकीच्या संदेशामध्ये ती परिपूर्ण प्रीती नसेल. Amen. आमेन. Only in grace, because grace is Jesus personified. फक्त कृपामध्ये, कारण कृपा म्हणजे येशू व्यक्तीच्या रूपामध्ये आले, वैयक्तिक रूपारीत्या आले. People are still preaching law. आणि जर लोक अजूनही नियमशास्त्राचा प्रचार करत आहे They cut you off from Jesus, the grace, आणि ते तुम्हाला येशूपासून कापत आहे, जो कृपा the आहे, perfect love. जो परिपूर्ण प्रीती आहे. That's why their fear remains. म्हणून त्यांची जी भीती आहे राहते. Okay, now, otherwise, if I go on speaking, I can go on speaking. जर मी बोलत राहिले तर मी खूप I'll बोलू give you शकतो more revelations. आणि मी तुम्हाला अधिक But प्रकटीकरण now, okay, let me pray for you. If there's anything, you can write it on the comment box. आणि जर तुम्हाला काही विशेष प्रार्थना पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्स वर लिहू I'll शकत pray for आहे. you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Okay. Let me pray now. आता तुम्ही- Father, I want to thank you for each and everyone who's come here. पिता, एकूण एक व्यक्ती जो ऑनलाईन वर आले त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. Father, whatever they are going through, आणि जे कुठल्या any परिस्थितीतून ते kind जात of आहे, sickness and disease, कुठल्याही प्रकारच्या आजार व रोगातून, any symptoms of this virus, आणि ह्या विषाणूचे कुठल्याही लक्षण, maybe it is cold or cough, आणि सर्दी असेल, खोकला or असेल, throat problem, किंवा घसाची or समस्या असेल, fever. किंवा ताप असेल, Father, I pray now in Jesus' name. पिता, मी येशूच्या नावात I प्रार्थना करतो. rebuke this. ह्या विषाणूला धमकावतो I rebuke the sickness. आणि ह्या आजाराला धमकावतो. In Jesus' name. येशूच्या नावात Be gone निघता हो from your life. तुमच्या जीवनातून. In Jesus' name. येशूच्या नावात Say amen. बोला आमेन. Amen. Amen. Because, heaven कारण स्वर्ग wants your agreement. आणि तुम्हाला Wants your स्वर्गाला response. तुमच्या सहमती पाहिजे, तुमच्या प्रतिसाद That's very पाहिजे. important. आणि ही खूप महत्वाची Thank आहे. you, Lord Jesus. धन्यवाद, Now, प्रभू येशू. I want to cast off fear. आणि मला भीती काढायचं आहे. See, we can cast out fear because we have perfect love that is Jesus in us. आणि आपण भीतीला बाहेर काढू शकत आहे कारण आपल्यामध्ये परिपूर्ण प्रीती जो येशू आहे आपल्यामध्ये आहे. Okay, let me cast out fear. आणि मी भीतीला बाहेर काढतो. I rebuke every spirit of fear, प्रत्येक भीतीच्या आत्म्याला धमकावतो. every worries. प्रत्येक चिंता Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Those who are not getting peaceful sleep, ज्यांना चांगलं झोप येत नाही I rebuke that, those torments, आणि त्या यातनाला धमकावतो those demons, आणि त्या दुरात्म्याला the धमकावतो disturbing demons. आणि जे विचलित करणारे, त्रास देणारे Be दुरात्म्या gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Now, anyone having any problem in any part of your body, आणि कुणाला तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागामध्ये कुठलाही त्रास you आहे keep your right hand there. आणि तुमच्या उजवा हात तिथे ठेवा. I'll pray now. मी प्रार्थना करतो. Anywhere in your body, आणि तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागामध्ये जर तुम्हाला त्रास आहे, दुखणं आहे, Yeah. तुमच्या हात तिथे ठेवू शकत keep आहे. it there. I'll pray. आणि तिथे ठेवा, पास्टर प्रार्थना करणार आहे. Okay? Many have written to Shekinah too, अनेक लोकांनी शकानाला देखील where the लिहिलं pastor can pray on phone. की पास्टर फोनवर प्रेयर करू शकत आहे किंवा Many नाही. many want me to pray on phone. अनेक लोकांची इच्छा आहे मी फोनवर So I त्यांच्यासाठी told प्रार्थना. our daughter that tell them to come online, म्हणून मी माझ्या मुलीला सांगितलं त्यांना ऑनलाईन वर यायला because सांगा. there are many who are trying to contact me, कारण अनेक लोक माझ्या संपर्कामध्ये यायचा wanting me to प्रयत्न करतात. pray on phone. आणि त्यांची इच्छा आहे की मी फोनवर त्यांच्यासाठी So प्रार्थना केलं. there are hundreds and thousands of people. आणि असं हजारो लोक आहे, 100 लोक आहे. There are many people who will want me to pray. आणि असं अनेक लोकांची इच्छा असेल मी त्यांच्यासाठी प्रार्थना केला पाहिजे. Invite them त्यांना to come आमंत्रण द्या online. की त्यांनी ऑनलाईन वर आले So पाहिजे. many were healed when I prayed online. आणि अनेक लोकांना आरोग्य मिळाले जेव्हा मी ऑनलाईन वर प्रेयर So केला. don't worry, it's the same. आणि सारखंच आहे, चिंता करू Now नका. keep your hands there, I'll pray. आणि तुमच्या हात तिथे ठेवा, पास्टर प्रार्थना करतो. Father, as they have kept their right hand there, पिता, जसं त्याने आपला उजवा हात तिथे ठेवला wherever आहे, they need a healing, जिथे त्यांना आरोग्याची गरज we know आहे, healing is from you. आम्हाला माहिती आहे आरोग्य तुझ्यापासूनच आहे. By a stripe, आणि तुला बसलेल्या फटक्याने we are healed. आम्ही आरोग्यदायी We आहे. believe. आम्ही विश्वास धरतो. I rebuke every sickness and disease, प्रत्येक आजार व रोगाला धमकवतो. every pain, प्रत्येक वेदना, every problem प्रत्येक समस्या in any part of your body. तुमच्या शरीराच्या कुठल्याही Be भागामध्ये gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Be healed आरोग्यदायी हो in Jesus' name. येशूच्या नावात. Be healed आरोग्यदायी in हो Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Even if you are pregnant जरी तुम्ही गर्भवती आहात and you want a blessing from me, आणि तुम्हाला माझ्यापासून आशीर्वाद now पाहिजे, I'll pray for a blessing. आणि मी तुमच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो. Father, I pray पिता, प्रार्थना those who करतो are pregnant, जे गर्भवती आहे I bless that मी त्यांना आशीर्वाद देतो. child त्या बाळाला आशीर्वाद in देतो Jesus' name. येशूच्या Even नावात. there's a आणि conception, जरी गर्भधारण आहे, remember, लक्षात ठेवा, that's the child. आणि तो लेकरू आहे. Amen. आमेन. It's not a piece of
thing or a flesh. No. आणि एक छोटीशी गोष्टी किंवा छोटासा मांसाचा तुकडा नाही. You read my message. आणि तुम्ही माझा संदेश So I'm वाचा. praying as a child. म्हणून मी एक लेकरू म्हणून प्रार्थना Even if करते. there's a conception, जरी गर्भधारण आहे that's a child. तो बाळ आहे. That's a great mystery which I've revealed in one of the messages. आणि तो महान रहस्य आहे जो मी So, माझ्या एक संदेश let मध्ये me प्रकट pray. केला. मी प्रार्थना Father, करतो. bless पिता मी the आशीर्वाद child देतो त्या लेकरूला in the womb. जो उदरात आहे In Jesus' name. येशूच्या नावात. I bless you, child, in Jesus' name. आणि लेकरू मी तुला आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Everything be normal, प्रत्येक गोष्टी सामान्य In असू दे Jesus' name. येशूच्या नावात. healthy, आरोग्यदायी in असू दे Jesus' name. येशूच्या Let नावात. every report आणि प्रत्येक जी रिपोर्ट आहे be the best ती सर्वात उत्तम असू in दे Jesus' name. येशूच्या नावात. And those who are having this kind of sickness, आणि ज्या लोकांमध्ये अशा प्रकारचे आजार this आहेत virus, ह्या विषाणूचा, I pray for you specially. आणि तुमच्यासाठी विशेषरित्या प्रार्थना करतो. You know, as I told that boy, जसं मी त्या मुलाला In the सांगितले hospital. हॉस्पिटलमध्ये after I prayed, मी प्रार्थना I said, केल्यानंतर believe आणि मी सांगितले विश्वास that कर pastor has prayed की पास्टरांनी प्रार्थना and केला I'm healed. आणि मी Let आरोग्यदायी आहे. anyone say anything. आणि कुणी काही Resist बोलू fear. द्या. आणि भीतीचा Resist विरोध करा, anxiety. कळकळाचा विरोध करा. Father, I pray पिता प्रार्थना for करतो. those who are in hospital, आणि जे रुग्णालयात आहे those who have this kind of what I call this virus, आणि ज्या लोकांना ह्या विषाणूचा त्रास आहे I rebuke it now त्याला धमकवतो आता in Jesus' name. येशूच्या नावात. Be healed आरोग्यदायी हो in Jesus' name. येशूच्या नावात. Be blessed आशीर्वादित हो in Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Okay. Okay, I'm so happy to meet you all. आणि तुम्हाला सर्वांना परत भेट देण्यासाठी फार Have आनंद वाटतो. fun, be joyful. मजा करा, आनंद करा. Amen. आमेन. Eat well, चांगलं जेवा, but also do exercise. पण व्यायाम देखील करा, Otherwise, you'll become put on weight. नाहीतर तुम्ही जाडे होणार. Okay. During this time, try to become slim आणि and ह्या fit. वेळेमध्ये तुम्ही सडपातळ व्हायचे प्रयत्न करा आणि Yeah. तंदुरुस्त व्हा. Yeah, skip one meal at least. आणि कमीत कमी एक जेवण सोडून द्या. छुट्टियाँ मतलब 4 बार नहीं खाने का, है ना, कम खाने का. Become healthy, आरोग्यदायी हो, be happy, आनंदित असा, don't fight at home. आणि घरी भांडू नका, Let there be love in the house. आणि घरामध्ये प्रीती I'll असू teach द्या. you more. आणि मी तुम्हाला अधिक Love शिकवेन. is very powerful. प्रीती खूपच सामर्थ्यशाली आहे. Amen. Many आमेन. are only thinking about faith. अनेक लोक फक्त विश्वास बोलत आहे Very spiritual they want to become. आणि खूप आत्मिक त्यांना But व्हायचं उनका आहे, love life zero है. पण त्यांच्या प्रीतीचे जीवन शून्य They आहे. are fighting at home, ते घरी भांडतात, outside, बाहेर, and they want faith to work. आणि त्यांची इच्छा आहे की It विश्वासाने won't काम work. केला पाहिजे, विश्वास काम करणार. Okay, next time I'll speak more. आणि पुढच्या वेळेस God मी देते. bless you ते तुम्हा all. सर्वांना We आशीर्वादित करतो. love you. आम्ही तुमच्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. Take care. काळजी घ्या.